आजची सकाळ खास आहे कारण आज आहे रंगपंचमी. रंगपंचमी, धुलीवंदन, होळी तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा मला कमेंट करून. रंगानी, आनंदाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला हा सुंदर दिवस. रिऊ तर इतका खुश होता, कालपासूनच त्याची तयारी सुरू होती आणि सकाळी उठल्या उठल्या त्याने बलून्स भरायला सुरुवात केली. खा खा म्हणत होते. कसा तरी ब्रश केला आणि त्याचं खाली चला सोसायटीच्या खाली सगळेजण एकत्र येऊन खेळणार होते आणि हे बलून्स पाहून मला लहानपणाचीच आठवण झाली. लहानपणापासून रंगपंचमी म्हणजे फक्त रंग खेळणे नाही, तर नाती रंगवण्याचा, हसण्याचा आणि आठवणी तयार करण्याचा दिवस आहे. आम्ही पहिले घरात सगळ्यांनी कलर लावला आणि फोटो काढून घेतले आणि इतकं छान वाटत होतं. आणि त्याच्यानंतर बघा घराचे काही असे हाल झाले होते, पण जाऊ दे, खूप छान झालं होतं. त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं. मशरूमची भाजी केली होती, चपाती, कारण का मी यावेळेस ठरवलंच होतं की पटकन स्वयंपाक करून घ्यायचा जेणेकरून उपाशी राहायला लागणार नाही, कारण का ब्रेकफास्ट जरी केला तरी भूक लागते. आणि छान छान सोना मोती गव्हाच्या चपात्या एकदम मस्त लागत होत्या. नंतर आम्ही खूप एन्जॉय केलं, खाली रेन डान्स वगैरे सगळं. पण घरातले कामं तर आलेच. मग घरी आल्यानंतर आंघोळ वगैरे केली, बेडशीट वगैरे चेंज करून घेतली आणि त्यानंतर अर्बन क्लॅपवरून मेड बुक केली 1 तासासाठी आणि तिने घर मात्र एकदम चकाचक करून दिलं. एकदम म्हणजे एकदम भारी. बाथरूम वगैरे सर्व जे कलरने घाण झालं होतं ते सगळं हे करून दिलं. त्यानंतर मी उसळ केली कारण का भूक लागली होती सर्वांनाच आणि उसळ एन्जॉय करत करत बाहेरचा व्ह्यू बघा इतका छान वाटत होता गॅलरीतून आणि ते पण आम्ही एन्जॉय केलं. आणि रंगपंचमी याचंच सगळं सांगत होता रियांश, असं झालं. आणि हे बघा इथं मुंग्या किती आल्या आहेत उसळ खायला. आम्ही उसळ खाईपर्यंत पण त्या थांबल्या नाही, लगेच आल्यात खायला सगळीकडे छोट्या छोट्या मुंग्या. आणि नंतर हे बघा इथे असा जाळ लावला होता आणि रिऊ विचारत होता इथे बँगलोरमध्ये होळी नाही का खेळत हे माणसं, पण काय माहिती ते खेळत नसतील. मग नंतर मी आवळ्याचा ज्यूस घेतला कारण का केसांसाठी चांगला असतो म्हणून. तुम्हीही घेत चला कारण का आवळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि ते आपल्या केसांसाठी चांगलं असतं. त्यानंतर मी बाहेरचा व्ह्यू बघत बघत आवळ्याचा ज्यूस एन्जॉय केला आणि नक्की सबस्क्राईब करा. बाय, उद्या भेटूया.